जशा परीक्षा संपल्या म्हणजे शाळेला सुट्ट्या लागल्या, की मुलं घरी आणि त्यांची नाश्त्याची किंवा खायची डिमांड ही वाढतेच. मग मार्केटमधून पॅकेट फूड आणल्यापेक्षा घरीच असं काहीतरी हेल्दी किंवा मग घरी बनवलेलं आहे असं तरी आपण याला म्हणू शकतो. हे तुम्ही अगदी हेल्दीसुद्धा बनवू शकता. इथे बघा, मी आता हे 4 वाट्या मैदा घेतला आहे. आता या मैद्याच्या जागेवरती तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल किंवा मग अर्धं गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा घेतला तरीही चालेल बघा. 4 वाट्या मैदा होता, त्याला मी आवडीनुसार किंवा चवीनुसार 1 वाटीच पिठी साखर घेतली आणि आता त्याच्यामध्ये आपण तुपाचं मोहन घालून घेत आहे. इथे जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं ना, तर तेलाचं मोहन घातलं तरीही चालेल. तेल छान कडकडीत गरम करून घ्या. तुपाचं मोहन घातल्याने आपला जो नाश्ता बनणार आहे तो अगदी मस्त असा खुसखुशीत बनतो आणि तेलाचं मोहन घातल्याने तो कुरकुरीत बनतो. पण इथे मला खुसखुशीत बनवायचा आहे म्हणून मी तुपाचं मोहन घातलं आहे. तुपाचं मोहन घातल्यानंतर बघा अशी मुठ्ठी करून बघायची. मुठ्ठी सहज झाली पाहिजे आणि अलगद अशी मोडल्या गेली पाहिजे, म्हणजे समजायचं मोहन परफेक्ट आहे. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपण याचा गोळा तयार करूयात. गोळा बघू शकता, नाही जास्त घट्ट आहे ना पातळ आहे ना याला आपण जास्त असं मळलेलं आहे. जसं कणिक भिजवतो तसं याला मळायचं नाही. आणि आता आपण याची छान अशी मोठी पोळी करून घेऊयात. आजूबाजूने कड्या चिरतात, चिरू द्या, काहीच प्रश्न नाही. थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घेऊयात. आता काही हुशार सुगरण ज्या आहेत त्यांनी ओळखलं असेलच आपण काय बनवत आहे. याला काही ठिकाणी शंकरपाळीसुद्धा म्हणतात, काही ठिकाणी मैद्याचा नाश्ता म्हणतात, काही ठिकाणी याला गोड कुरकुरे म्हणतात. तुम्ही काही नाव द्या. बघू शकता साईडने याच्या कड्या चिरलेल्या आहेत, काहीच प्रश्न नाही. आता आपण याला चिरून घेऊयात. आता आकार कसा द्यायचा तर तुम्ही तुमच्यानुसार द्या. इथे बघा हे शंकरपाळे कटर असतं, चमचा येतो असा, ते आहे माझ्याकडे म्हणून मी ते घेतलं. साईडनी छान अशी डिझाईन तयार होते. नसेल तर सुरी घेतली तरीही चालते. थोडीशी जाड अशी पोळी लाटली की मग जे हा नाश्ता अगदी मस्त असा खुसखुशीत बनतो. जसं शंकरपाळे कट करतात ना तसंच मी कट करून घेते. आता इथे जर तुम्ही थोडं थोडं लंब्या आकारात कट केले तरीही चालतील, थोडे छोट्या आकारात चौकोन एकदम छोटे छोटे केले तरीही चालतील, किंवा मग कुकीज कटर येतात, वेगवेगळ्या आकाराचे कटर असतात, त्यांनी याला वेगवेगळे आकार देऊन हे कट केलं तरीही चालेल. छान मस्त असं चांदणीचा आकार येतो, फुलाचा आकार येतो. ते जर तुमच्याकडे असेल तर त्यांनी कट केलं तरीही चालेल. छान असे डिझाईन तयार होतील. आता हे जे आपण छोट्या छोट्या आकारात जसं शंकरपाळे तयार करतो ना त्याच प्रकारे मी याला असं कट करून घेत आहे. आणि बनवताना तुम्ही सर्व एक सोबत बनवून ठेवलं तरीही चालेल, म्हणजे सगळं लाटून घ्या आणि एकदम मग हे तळून घेऊ शकता. अशा प्रकारे हा नाश्ता तुम्ही वर्षभरही घरात तयार करून ठेवू शकता. काही बायका काय करतात, महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे 1 तारखेलाच जसं आपण किराणा घरात भरतो ना तेव्हाच वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते घरात तयार करून ठेवतात. म्हणजे महिनाभर मुलांना बाहेरून काही आणणे त्याची गरजच पडत नाही. आणि वेळेवरती काय द्यायचं मुलांना मधल्या वेळेस खायला, छोट्या मोठ्या भुकेसाठी, किंवा अचानक कोणीतरी पाहुणे आलेत घरी, त्यांना छोटा मोठा आपल्याला नाश्ता द्यायचा आहे, पोहे उपमा नाही बनवायचा आहे, तर त्या अशा वेळेस अशा प्रकारचे नाश्ते आपल्या कामात येतात. म्हणून तुम्ही असे घरी बनवून ठेवा. आणि जसं मी आधी सांगितल्याप्रमाणे मैद्याच्या जागेवरती गव्हाचं पीठ जर वापरलं तर हे आणखीनच हेल्दी होतील. पाहू शकता छान मस्त असं तपकिरी रंगावरती आपण तळून घेतलेत. मस्तच अगदी सुंदर रंग आलेला आहे आणि थोडे जाड लाटल्यामुळे हे छान असे खुसखुशीत होतात बघा. मी तुम्हाला जवळून दाखवते एक, की आपण हा किती फुलला आहे पाहू शकता. म्हणजे जेवढा जाड लाटतो ना त्याच्या दुप्पट ते तिप्पट फुलतो हा. मस्तच या पद्धतीने बनवून घ्या. तोडून दाखवते, आतमध्ये सुद्धा बघू शकता रंग काय सुरेख आलेला आहे. छान थंडगार झालं तर कुठल्याही एखाद्या बरणीमध्ये किंवा एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवा. 1-2 महिनेही खराब होत नाही आणि मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेचा प्रश्न मिटला आहे. 1 महिना तर मला टेन्शन नाही आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा नाश्ता तयार करून ठेवा, म्हणजे तुमचाही उन्हाळा सुखकर जाईल.
तर चला मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.